शिवाय नमः ओम नमः शिवाय 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 शिव ओम सच्चिदानंद शिव ओम सच्चिदानंद ओम शिव ओम सच्चिदानंद शिव ओम सच्चिदानंद ओम शिव ओम सच्चिदानंद शिव ओम सच्चिदानंद ओम शिव ओम सच्चिदानंद 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 सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय ईश्वर महाराज की जय महाराज की जय महाराज की स्वानंद शिवाचार्य महाराज की जय मनमन स्वामी महाराज की जय श्री शिवलिंगेश्वर ईश्वर भगवान की जय त्रैलोक्य शिवाय ब्रह्मणे नमः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रवादं तां धर्मचारिणीं शम्भो वागर्थविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवार यांचा स्मरण करून महाशिवरात्री उत्सव निमित्त प्रतिनित्य अखंड शिवनाम सप्ताहाच्या माध्यमातून आज कीर्तन रूपी सेवा शिवभक्तपरायण वेदमूर्ती भाग्यश्री सिद्धेश्वर स्वामीजी तत्तापूर फार दूर तेवढा लांबून इथं येऊन लेकरू बोलत असताना भाव भरून आले त्यांना. तिथपर्यंत प्रतिवर्ष गुरुमाऊली धावून येतात. अनेक भक्तांना त्या ठिकाणी तत्तापूर नगरी तेवढा शिवभक्तांना दर्शन घेण्याचा जो संधी त्या भक्त लोकांना प्राप्त होते. तुमच्या या वैभव बघून भाग्यश्री जीवनामध्ये भाग्य जुळून आला. आणि तेवढंच नाही, नितांत सेवा करण्याचा शक्ती गुरुमाऊलीच्या कृपा आशीर्वादाने भगवंताच्या
अनुसंधान करण्याकरता त्यांना वेळ प्राप्त झाला. फार आनंदाची गोष्ट आहे. इथं आल्यानंतर संसार म्हटल्यानंतर कोणी सुखी आहे काही सांगता येत नाही. 100% मी संसारामध्ये सुखी आहे असं कोणी आहे का? थोडा हात वर करा. माधवराव, 100% मी सुखी आहे, कुठल्या प्रकारचा ताण तणाव बिलकुल मला नाही. कोणीही सांगू शकत नाही. भवबंधन भव दुःख, हे भवबंधन आहे आणि भव दुःख आहे. असेल तरी सुद्धा समाधान नाही, नसलं तरी सुद्धा समाधान नाही. असलेले व्यक्ती विचार करतो, महाराज काही कामाचा नाही. ज्या ठिकाणी सुविधा भरपूर आहे त्या ठिकाणी प्रेम नाही. सुविधा भरपूर आहे, एकमेकाशी प्रेम नाही. एकमेकाशी भरपूर प्रेम आहे, सुविधा नाही. बरेचशा ठिकाणी पहा तुम्ही, सुविधाला आणि समाधानाला काही संबंध नाही. आम्हाला असं वाटते आल्यानंतर मी समाधान होईल, लग्नाच्या नंतर एकदम मी सुखी होईन म्हणून विचार करतो, अति परेशानी सुरू होतो. पडल्याशिवाय कळणार नाही, पडून बघावं लागते त्याच्यात. फार अवघड आहे. जसं जसं तुम्ही संग्रह करत जाणार तेवढंच तुम्हाला व्याप त्या ठिकाणी लागणार. यामध्ये ओळखणारे लोक फार कमी राहतात. फक्त लक्ष्मण महाराजांना त्या ठिकाणी कळालं, बसवलिंग प्रभूला कळालं, मोजके संत. आवड कशाची आहे? सुख हुडकल्यानंतर त्या ठिकाणी ती सुख भेटल्यासारखा वाटते, परंतु शाश्वत नाही. सुख हा शाश्वत नाही. महाराजांना काही आवड आहे? अक्षय सुखाचा लागला असे ध्यास. आम्हाला ध्यास कोणता लागले? तात्पुरतं सुखासाठी लागले ध्यास. कुठल्याही वस्तू असो, कुठल्याही व्यक्ती असो, त्यांनी तुम्हाला 100% विश्वास देऊ शकत नाही. 100% त्यापासून तुम्हाला समाधान मिळू शकत नाही. मी बॉन्डवर लिहून देतो. लक्षात आलं का? हे तीनों लक्ष्मी पार्वती सरस्वती आले, दुसरं कोणीच नाही. मी म्हटलं कसं? नाही, अवतार घेऊन आलो आम्ही तिथे. अवतार मध्ये बी परेशानी होते. लक्षात आलं का? कोणाला आढळलं असलं तर देऊन टाका, माताजीचा मोबाईल गेले. मोबाईल बी गेले त्यांचे. ते दोघांचा नाही, हा आहे एकटाच गेले. आता ध्यास कशाची लागला असेल? त्याला नाही, आप्पा गेलं तर गेलं म्हणून म्हणलं, वरून म्हणते ते बाई, परंतु आत मात्र कुठं पडलं असेल, भेटलं असलं तर बरं होतं.
रेणापूरून आले होते एक माताजी, रेणापूरून. रेणापूरून आले, मोबाईल कुठं सोडले? मठामध्ये नाही, खानापूरच्या हॉटेलमध्ये ते मोबाईल सोडले. आणि रेणापूरला जाऊन हुडकायला सुरुवात केली. मठात सोडलं की कुठं सोडलं की काही पत्ता नाही. नंतर ते खानापूरच्या हॉटेलमध्ये एक व्यक्तीला ते सापडला. ते मातंग समाजाचा एक मुलगा होता. शेत नाही, शिवार नाही, घर नाही, तसलं व्यक्तीला ते मोबाईल भेटले. विकून खाल्ला असलं तर जमत होतं, परंतु त्याच्यावर माझा फोटो असल्यामुळं, हे आप्पाचा फोटो आहे, आप्पाला दाखविल्यावर लक्षात येईल. मग हिरोईनचा फोटो ठेवला असला तर ते डायरेक्ट तमलोरला आला, ओळखीच्या व्यक्तीला दिला, हे असं असं मोबाईल मला भेटलेले, बघा कोणाचा आहे. नंतर फोनचा कॉन्टॅक्ट करून त्यांच्यापर्यंत ते पोहोचले. म्हणजे कुठल्याही वस्तू तुम्हाला सुख देण्यासाठी तुमच्या जवळ ते वस्तू आलेले नाही. दिल्यासारखं वाटते, एक नाही एक दिवस भयानक दुःख देऊन जाते. बायको भेटला असेल, तुमचा सेवा करत असेल, व्यवस्थित आहे, अचानक आयुष्यातून निघून गेल्यानंतर किती डोंगर कोसळते तुम्ही विचार करायची गोष्ट आहे. कांता पुत्र वित्त देहादी प्रपंच, दिसतसे साच परी मिथ्य. हे मिथ्य हा सत्य नाही, शाश्वत नाही, शाश्वत सुख देत नाही. किती लोकांना कळालं हे गोष्ट? इतकं बसलेले एवढा लोकांनाच कळालं की आवड माऊलीचा असावा, आवड देवाचा असावा, म्हणून निवड करून तुम्ही इथं आलात. सगळे आलेले नाही, मोजके संत आहे. अक्षय सुखासाठी त्यांच्यात धावपळ होत. त्यांना ध्यास लागला, देवा तुझा आवडीने. मी विचार केलो माझ्या जीवनाबद्दल, किती दुःख आहे, पावला पावलाला दुःख अनुभव घेतो. म्हणून मग तुम्हाला वाटत असेल गडगंच संपत्त असेल, भारी पतिदेव असेल, गाडी घोडा बंगला असेल, मग तिथं कशाचे दुःख आहे? काही दिवसापूर्वी मी बोललो, तुम्हाला आठवण करून देतो एक गोष्ट, कारण काही काही लोकांच्या लक्षात राहत नाही म्हणून बोलतो. कसं, त्या व्यवहारामध्ये कितीही गडगंच संपत्त असेल तर तो व्यक्ती सुखानं राहू शकत नाही. तसं असेल तर राजा महाराजा वैभव सोडून अण्णा बसवण्णाजवळ येण्याचं गरज नव्हतं. मोठे मोठे श्रीमंत लोक त्यांचे सानिध्य प्राप्त करून घेतले. 7 मंजिल बिल्डिंग. माय ऐकून घ्या, आम्हाला थोडा बोलायला चान्स मिळते म्हणूनच आम्ही काय केलं होतं, 7 ते 9 ठेवल्या कीर्तन. आता 12च्या नंतर मला हे माईक येते हातामध्ये, आणि 12च्या नंतर ऐकण्याच्या स्थितीमध्ये राहतात का लोक? नाही. रात्री 12च्या नंतर झोप आवरत नाही, दुपारी 12च्या नंतर भूक आवरत नाही. हे दोनूला टाळणं म्हणजे भयानक कठीण आहे. मजबुरी होऊ नये, ऐकण्यामध्ये थोडा आनंद वाटावा. किती आवडीनं आलेत बघा मलकापूरून. दररोज माता या ठिकाणी इथपर्यंत येऊन, त्यांना काही सुग्गी नाही की, हरभरा नाही की, त्याला तूर नाही की, तूर बी आहे हरभरा बी आहे,
तंबलूरच्या लोकालाच तेवढा नाही, सगळ्याला आहे. तुराचा रास आहे, हरभराचा रास आहे. हा? तेवढ्यामध्ये मरमर करून आमच्या तेजराव बेमारच पडला 2 दिवस. हा? सगळं करावंच म्हणते, सगळं करावंच म्हणते. कसं होईल सगळं? एक फुफ्फुसच नाही त्याला, एक बाजूला मला काढून दाखवले, एक बाजूला नाहीच, काढूनच टाकले, तरी सुद्धा तेवढं काम करतो. काय सांगत होतो तुम्हाला? तुम्ही रिकॉर्ड करले ना म्हणून पक्का तुम्ही आठवण ठेवल्या. हा? तुम्ही बी रिकॉर्ड करून घ्या हो. मोबाईलमध्ये रिकॉर्ड होऊन काय मतलब आहे? इथं रिकॉर्ड व्हायला पाहिजे. 7 मंजिल बिल्डिंग आणि कोकापेट म्हणून एक मोठा सिटी आहे. कुठं? हैदराबादला कोकापेट. अगर्भ फायनान्स एरिया म्हणतात त्याला. पैसाचा एरिया. 50 मजली उंच 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 बिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळतात. गच्चीबोलीला जाता वेळेस रिंग रोडला लागते बघा, मोठे मोठे बिल्डिंग आहे. तिथं काम चालू आहे 7 मंजिलवर. एक सुंदर हा स्त्री वरी मजलीवर राहत होती. ऐकलं का? आणि नवऱ्याचा वाट पाहत होती दररोज. आता येईल, आता येईल, आता येईल, आता येईल, येईल. आमचं बी वाट बरेचसे पाहत राहतात. इतका आनंदानं आमचं स्वागत करतात. त्यांच्या भक्ती, त्यांच्या भाव, त्यांच्या श्रद्धा बघून आम्ही कधी कधी विचार करतो, आता मी जाऊ शकत नाही अशा प्रकारच्या अवस्थामध्ये सुद्धा तिथं गेल्याबरोबर आमचा संपूर्ण थकवा दूर होऊन जाते. तेवढा प्रेम त्यांच्यामध्ये. बराच वेळ मी बोलतो ना, आएंगे आएंगे गुरुजी आएंगे, झोपडी की नाही बिल्डिंग के भाग्य खुल जाएंगे. झोपडी तर नाही आजकाल, बरेचसे घर होऊ लागले. बिल्डिंग के भाग्य खुल जाएंगे. त्यांना बघितल्याबरोबर आमचं बी भाग्य खुलून जाते. तसा पतिदेवाचा वाट पाहत राहायचं. तो दुपारीचा वेळ, मध्यान्ह, त्याला काय म्हणतात, दुपारचं भोजन, दुपारीचं जेवण, दुपारीचं भोजन. आणि पतिदेव आल्याशिवाय आपण ग्रहण करू नये म्हणायचं ते माताजीचं. वाट बघून 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 थोडं खाली पाहिले. काम चालू होतं दुसऱ्या बिल्डिंगचं. त्यांचे बी घंटी वाजले दुपारीचा. घंटी वाजल्याबरोबर सगळं सोडून दिले, टोपलं फेकून टाकले, फावडा फेकून टाकले, सर्व फेकून टाकून ते कंकर होतं, कंकर साफ केला तो पतिदेव. आणि पत्नी बी सोबतच होती. रोटी घेऊन आली. तिथं अंगावरचा एक वस्त्र होतं, वस्त्र अंथरून टाकला. बस म्हटले. सतीपती दोघेही बसले. बिल्डिंग गडी तोंड ह्या पतिदेवाचं होतं, हे बाईचं तोंड त्याच्या नवऱ्याकडे होतं. फक्त ह्याला नवरा दिसत होता, परंतु त्या नवऱ्याला बिल्डिंग दिसत होतं. बिल्डिंग नाही, बिल्डिंगवर असलेले बाई दिसत होती.
पांढर शिप्पट बाय, एसी मध्ये राहणारे बाय, त्याला बघितल्यावर ह्याला वाटलं अरे रे रे, बायको असलं तर तसली पाहिजे मला. कसली? काय शृंगार आहे त्याचा, काय सोनं आहे, काय चांदी आहे, काय रंग आहे, काय रूप आहे. म्हणून तिकडे बघून थक्क. मग तू बायको बघतील म्हणून अजून असं बघायचं, खाली बघायचं, लक्ष जाऊ नाही ना तर तिकडे बघितली की अजून अवघड होईल. तरी सुद्धा म्हटलं हो काय हो, थोडा घ्या ना गडबडा, भूक लागली, घ्या. रोटी काढली त्याने आणि एवढं दोघांच्या प्रेम होतं. पतिदेव म्हणाला, लई थकलीस तू, आपलं पोट ह्याच्यावरच आम्ही जगणारे लोक, श्रीमंत लोकाला काही भेटत राहते, परंतु आम्हाला काय, आपल्याला अमृत भोजन म्हटलं तर हेच आहे. म्हणून रोटी काढले, वांग्याच्या भाजी फर्स्ट क्लास, करडीचं तेल वगैरे टाकलेले, तळालेले भरलेले वांग होतं. बोलायला काय चालले आमचं, काही देणं की घेणं. रोटी मोडून बायकोच्या मुखामध्ये, घे तू, पहिले तुझं थकवा काढून ये म्हणलं. नाही नाही हो, तसं जमत नाही, तुम्ही घ्या. म्हणून त्यांच्या मुखामध्ये हे देत होते. तिथं वरची बाई बघितली, त्याला पोटात इस्तू पडलं. त्याला काय विचार केली ते, माझा एखादी पुढचा जन्म भेटला तसलं तर तसलं गौंडी पाहिजे मला. म्हणजे एवढा प्रेम करणारा पतिदेव, वाट बघून माझा डोळा मंद होऊन गेले, वेळेवर येत नाही, वेळेवर बोलत नाही, बिल्डिंगला हडगा लागू दे म्हणली, हे पैसाला हडगा लागू दे, बिल्डिंगला हडगा लागू दे, गाडीला हडगा लागू दे, परंतु तसला नवरा मला भेटू दे. खालचा काय विचार करतो, तसला बायको भेटू दे. बघा गरीब लोक काय विचार करतात, काय भारी गाडी आहे, काय बंगला आहे, काय मजात आहे, वा 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 वा, तसला भेटाव. आणि त्या गाडीमध्ये बसलेले भिकारी लोक, बरं आहे बघा आमचं काय, हे काय हडगा लागू दे असं म्हणून ते गाडीमध्ये बसून ते बोंबलत राहते. ते सांगत नाही ना, इज्जत जाते सांगून घेतल्यानंतर. म्हणून या संसारामध्ये श्रीमंत बी सुखी नाही, गरिबी सुद्धा सुखी नाही. म्हणून मला ध्यास लागला देवा तुझा आवडीनं, तुझं प्रेमानं नाव घेण्याकरता. म्हणून महाराजजी इतकं सुंदर या अभंगाच्या माध्यमातून आपल्या समोर ते मांडलेले. लक्ष्मण म्हणे येतो काकू लागे. लक्ष्मणा तुझं काय, लक्ष्मण येतो तुझं काकुला. ज्यावेळे त्यांच्या प्रती आमच्या आवड निर्माण होते, त्यावेळे भगवंताच्या प्रती आपोआप त्यांच्या कृपा हस्त आमच्या डोक्यावर येणारच आहे. त्यांना कृपा करणार आहे. म्हणून महाराजींना त्यांच्या जीवनातील जो लक्ष्य पूर्ण करून येण्याकरता एक मोठा साधना त्यांना हाती लाभला. आणि त्यांना लागलेले जो गोडी ओढी आपल्यापर्यंत सांगण्याकरता अभंग रचना करून त्यांनी ठेवले. तर आज भाग्यश्री दिदी सुंदर रीतीने आपल्यासमोर मांडणी केलेले आहे. तेवढा लांबून येऊन आल्याबरोबर कीर्तनला उभा राहिलेत. तर दत्तापूर नगरामध्ये इतकं सुंदर, दत्तापूर आणि राडी हे दोन गाव आपला विशेष गाव आहे. तर यांच्या पतिदेव सिद्धेश्वरजी आपला सुंदर सेवा करत राहतो, वेदांत सेवेमध्ये राहतात. मी बरेचसे जोडी बघतो, बराच जोडी बघायला मिळतात, परंतु सती आणि पती गोळंदाद भक्ती हितवपुदु शिवंगे. सती आणि पती दोघांच्या प्रेम त्या दिवशी आम्हाला दाखवून देतात. ते
आम्ही कसं असतो, आम्ही सती आणि पती. त्याने पुढी म्हणतात, हे मागे म्हणतात, की हे काही पुढी म्हणतात की ते मागे म्हणतात. पद म्हणायचं असलं तरी सुद्धा अजून असं धरून ते काय म्हणतात तो त्याला, उघडी खेळतात. नाहीतर असं हल्ले की महाराजाला काय झाले म्हणते ना, आम्हाला काय झालं नाही. ते गर 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 फिरतात. एवढा खुशीचा आनंदाचा क्षण आहे. हो मलकापूरच्या मंडळी, काही काही माता येत नाही आमच्या सोबत, येऊन बघा, आपले आनंद लुटा. त्याच्यामध्ये पदयात्राच्या माध्यमातून अनेक गोष्टी आम्हाला पाहायला मिळते, अनुभूती आपल्या जीवनामध्ये प्राप्ती होते. इतकं सुंदर बघा. काय काय लोक तत्तापूरपर्यंत येत नाही. हे भजन मंडळी लई हुशार आहेत, तत्तापूरलाच येऊन गटत बघा, वाटामध्ये कुठं येत नाही ते. म्हणजे तेवढं प्रेम त्या ठिकाणी मिळतात म्हणून ते धावून तिथपर्यंत येतात आणि तत्तापूरला गाडतात, नंतर राडीला आढळतात. अशा प्रकारचा सेवा करण्याचा जो अनेक भाविक, हे भक्तीचा संबंध आहे, नातलगचा संबंध नाही. आपले जे अध्यक्ष उपाध्यक्ष जे काही आपल्या माणसं आहेत, त्यांच्या लग्नाला तिथपर्यंत जातात, तरनळ्ळीला जातात, राडीला जातात, तत्तापूरला जातात, अजून वाटामध्ये तर रेणापूर ह्याचं कोणतं तरी गाव आहे तिथं, त्यांच्या लग्नाला गेले होते. ते लोक इथं लग्नाला आले होते. लक्ष्मण पाटलांचा मुलीच्या लग्नाला इथंपर्यंत ते लोक आले होते. बघा, ते कशाची संबंध आहे? भक्तीचा संबंध आहे, भक्तीचं नातलग आहे. तेवढं प्रेम आपल्याला आढळतात. म्हणून या मंगलमय प्रसंगी बोलण्याचा संधी आम्हाला या सुद्धा प्राप्त होत आहे. ऐकण्याचा सुद्धा तुम्हाला सदवेळ प्राप्ती होत आहे. तर फार लांबून नगरहून माताजी आलेले भारतीताई, तेवढा लांब असून सुद्धा त्यांच्या घरला गेलो मी, इतकं भाव भरून आले. पैसा कुठं ठेवले ती विसरूनच गेले. तुमच्यासारखंच माय, मोबाईल कुठं ठेवले तू विसरून गेलीस ना, ते पैसा कुठं ठेवले विसरून गेले. कधी कधी अतिभक्ती असेल तर विसरून जाते माणूस. विदुराचा सेवा करत असताना सुद्धा, विदुराच्या पत्नी कृष्णाचा सेवा करत असताना तसंच विसरली होती. सालपट खाऊ घातले होते कृष्णाला, गोड लागला होता, केळं फेकून टाकले होते, सालपट खाऊ घातले होते, सालच खाऊन तृप्त झाला होता. नंतर ज्या वेळेला लक्षात आला की मी साल खाऊ लागलो, ह्याला किती मोठा गलती आमच्याकडून झाल्या, म्हणून ज्यावेळी केळं खायला दिले, आता माझं पोट भरले, खाऊ देऊ नको म्हणले. म्हणजे आम्ही काय देतो हे महत्वाचा नाही, तुमचं प्रेम किती आहे हे फार महत्वाचं. नंतर सापडले म्हणून फोन केली, आपण भेटले हो, पैसा बाजूला ठेवलो होतो, भेटले. भेटला ना, बरं झालं. आता बी मोबाईल भेटली की आता समाधानच होतं, काय टेन्शन नाही. गेलेले दुःख जास्त, भेटलेले आनंद जास्त. असो. तर कोणतं गाव की काय विसरून गेलं, कोणतं गाव माहिती आहे? नगरच्या पलीकडे उल्लू. हा ठीक आहे, तांदूळ फाटा. बघा, हुडकत हुडकत गेले आम्ही तिथं, समाधान वाटलं. तेवढं लांबून कॉन्टॅक्टमध्ये आहे. दररोज मी कुठं आहे, व्हॉट्सअपच्या यूट्यूबच्या माध्यमातून माताजी कॉन्टॅक्ट करत राहतात. काल एक माय मला फोन केली, आप्पाजी मी व्हॉट्सअपमध्ये पाहिलं आणि तुमचा नंबर द्या, आम्ही बी सेवा करतो. कोटेगाळचे, कोटेगाळाजवळ, कोटेगाळचे माताजी व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फोनपेच्या माध्यमातून काही सेवा त्या ठिकाणी ते केलेले आहे, रंजना दीदी म्हणून.
तर अशा प्रकारचे अनेक काही काही भक्त या माध्यमातून सेवा करत आहे. अजून काही सेवा करणाऱ्या भक्तांना परवाच्या दिवशी मोठा सेवा केलेले लोक आहेत. आम्हाला सांगत राहा आप्पा, आम्हाला लक्षात येत नाही, सांगत राहा. आणि काल एक व्यक्तीचा फोन आला होता मुधोळच्या पाटील. महायात्रा उत्सव पालखीच्या उत्सवाला किती तांदूळ लागते असं म्हणून त्यांनी विचार केला. जास्त सांगावं परेशानी, कमी सांगावं ते बी मुश्किल, बरोबर कस काय सांगितलं नाही म्हणून त्यांना असं वाटते. जे काय खर्च होईल तेवढा सांगावा म्हणून आम्ही विचार केलो. एक 7-8 क्विंटल लागतील आखरीच्या भंडाराला. आम्ही म्हटलं मी 10 क्विंटल तांदूळ पाठवून देतो म्हणून म्हटले. 10 क्विंटल आता येऊ लागले मग तांदूळ येऊ लागले म्हणे. 10 क्विंटल देणारे अशा प्रकारच्या भरून भरून देतात. न देणारे हिसाब घालत बसतात. किती देऊ किती देऊ किती देऊ, इथं देऊ इथं देऊ, असं हिसाब घालून परेशान होतात. नंतर दिलं तर कसं की न दिलं तर कसं, न दिलं तरी बी चालते का असं म्हणून कधी कधी विचार करतात. काही लोक, जास्त लोक नाही, तर ते तसं केलं तर केलं, दुसऱ्याला बी सांगून ठेवतात. एवढं कशाला देवलं हो, थोडं दिलं तरी बी चालते की असं म्हणून ते देणाऱ्या माणसाचं बी सुद्धा भावना यंड करून टाकतात. आणि त्या माणसाला आम्ही काय म्हटलं, या हो तुमच्या, आम्हाला वेळ नाही आप्पा, आम्ही शिंगणापूरला कुठं चले, त्या शिर्डीला कोणतं तरी गावाला चले, ते नाशिकला कुठंतरी जातो, मला वेळ नाही आप्पा, आम्हाला सत्कारच्या गरजेने महाराजाला सांगू बी नका म्हणले मला त्याने. महाबळेश्वरला चलो, महाराजाला सांगू नका, मी आल्यावर मी भेटतो, कोण पाठवून दिले महाराजांना कळूच नाही म्हणून म्हटले मला. ते किती उदार अंतःकरण असेल तर त्यांच्या जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी. अशा प्रकारच्या सेवा या ठिकाणी लोक करू लागलेले आहेत. म्हणून या ठिकाणी आम्ही निवांत राहतो. कपिलधारला सुद्धा एकदम निवांत, पदयात्रामध्ये सुद्धा एकदम निवांत, तानच सोडून दिल्या. तनातनी कशाला परेशान. पहिले हे लोक मठामध्ये राहत होते, गणपतराव, शिवलिंगराव, सागर सम्राट, हे सगळं मठामध्ये पडून राहत होते. शेताकडे लक्ष देत नव्हते. शेत बी मस्त पिकत होते आणि व्यवस्थित राहत होते. आता सोडून दिले, तिकडं महागी लागले, अजून किती महागी लागलं तरी सुद्धा समाधान नाही. परंतु हे लोक महाराजाचं दर्शन बी घेऊ नो, दर्शन घेतलं तर कुठंतरी जाऊन आलं असं वाटते, तिकडे फिरून यायचं, अजून त्याच्या समोर फिरत राहायचं. एवढं हुशारी लोक, लक्षात आलं का. तर घडी दर्शन घेतल्यानंतर, जाऊन आल्यानंतर दर्शन घेऊ लागले असं वाटते. तर अशा प्रकारच्या गुरुमाऊलीचं सानिध्य त्यांना लाभलेले आहे. म्हणून महाराजांच्या सेवेमध्ये ते तत्पर आहे. बघायला आलूरून येऊ लागले, मलकापूरून येत आहे. तर दररोज पंचाक्षरप्पा महाराजजी कोटेकल्लूरून इथे येऊन श्रवण करत आहे. तर तुम्हा सगळ्यांचं इथे चिंतन करतो. आणि पाणी, शुद्ध पाणी पिया. आज वॉटर फिल्टर उद्घाटन झालेले आहे. फिल्टर पाणी तुम्हाला मिळणार आहे. किती बी पिलं तरी सुद्धा काही कमी नाही. 4000 लिटरचं पाणी, घंट्याला 2000 की कितीतरी लिटर पाणी तयार होते म्हणे तिथं. घंट्याला, 1 तासाला 2000 लिटर. 1 तासामध्ये 2000 लिटर. 2000 लोक तर पित नाही तेवढं स्पीडमध्ये. तर एवढा सुविधा या ठिकाणी यावर्षी आपण केलेले आहोत. आणि या सेवेमध्ये तत्पर असलेले सगळ्यांना गुरुमाऊलीचा कृपा आशीर्वाद असो, एवढा अपेक्षा व्यक्त करून 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांब जय नमः पार्वते हर हर. आरती शिवराजा, हनुमंत स्वामी.